जय श्रीराम मित्रांनो. मी तुमचा मित्र संकेत. तर काय म्हणता, कसे काय तुम्ही सगळे? मजेत? मी पण एकदम मजेत. तर विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे जे तुम्हाला आज सांगत आहो. विचार करा त्या गोष्टीचा. विचार म्हणजे गोष्ट अशी आहे की आपल्याजवळ जे गोष्ट आहे ना, त्या गोष्टीचं आपल्याला कधीच आहे ना समाधान नाही. मग ते कोणतीही गोष्ट असो, आपल्याजवळ पैसा, प्रॉपर्टी, नाव, तुतबा, शोधत अजून असं काही जे काही राहते ना, त्या गोष्टीचा आपल्याला कधीच अभिमान नसते. माहीत नाही का बरं नसते. तर जे अभिमान असते ना, ते माहीत नाही कोणत्या गोष्टीचं असते, काय असते. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्याजवळ जे पण आहे ना ते खूप कमी आहे. उदाहरण जर घ्यायला जर गेलं, एखादी जर समजा जर जॉब करणारा माणूस जर असेल, जो एखाद्या चांगल्या ठिकाणी जॉब करत आहे, तर त्याला असं वाटते की यार किती दिवस झाले मी त्याच ठिकाणी जॉब करत आहो. त्याच्यात काही तर नवीन व्हायला पाहिजे, काही तर गोष्टी त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, काहीतरी नवीन व्हायला पाहिजे. सॅलरी वाढायला पाहिजे, पोस्ट वाढायला पाहिजे, आणखी गोष्टी वाढायला पाहिजे. त्याच्यानंतर एखादी जर बिझनेस करणारा जर राहिला, तर त्याला असं वाटते यार काय किती दिवस झाले तेच 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 करत आहोत, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही. रोज सकाळ झाली का तेच संध्याकाळ झाली का काहीच वाढून नाही राहिलं. त्याची ग्रोथ होत आहे नाही होत आहे, त्याला सगळं दिसते, पण त्याला वाटते की नाही. सोबत जर एखाद्याजवळ जर प्रॉपर्टीचा विचार जर केला, तर एखाद्याजवळ जर समजा जर आजोबाची बापाची जर समजा जर 10-20 एकर जर जमीन जर असेल, तर त्याला असं वाटते यार काय यार 10 एकर जमीन आहे. जर 25 एकर जमीन जर असती तर 10 एकर विकलीस ती 15 एकर राहिलीस, ती आता 10 एकर आहे. एखाद्याजवळ जर समजा जर टू व्हीलर असेल ना, तर त्याचं स्वप्न राहते यार 4 व्हीलर राहायला पाहिजे ना आपल्याजवळ. टू व्हीलरमध्ये मजा नाही आहे. प्रत्येकाला असं वाटते की यापेक्षा आपल्याला काहीतरी बेटर राहायला पाहिजे ना, वाटायला पाहिजे. मी असं नाही म्हणत की वाटायला नाही पाहिजे म्हणून, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कधी याचा दुसऱ्या अँगलनं जर विचार जर केला ना, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. साधं विचार करा. ज्याच्याजवळ आहे ना सायकल आहे ना, त्याला असं वाटतं टू व्हीलर भेटायला पाहिजे, पण आपल्याजवळ ॲक्च्युअली टू व्हीलर आहे ना, पण आपल्याला समाधान नाही. सायकलवाल्याला तो सायकलनंच फिरते, सायकलनं तो आपला विचार करते, पण तो आपण कधीच विचार नाही करत त्या गोष्टीचा का त्याच्याजवळ टू व्हीलर आहे, सायकल आहे, आणि तो त्याचं फक्त स्वप्न आहे की टू व्हीलर भेटायला पाहिजे. पण आपल्याजवळ तर काही जमान्यापासून टू व्हीलर आहे. जसं आपल्याजवळ एखाद्याचा जॉब आहे, तर त्या जॉबचं खूप जणाचं स्वप्न असते की नाही यार आपल्याला हा जॉब भेटायला पाहिजे, पण आपल्याजवळ काही वर्षाच्या अगोदरपासून तो जॉब आहे, तेवढी सॅलरी आहे, तेवढी पोस्ट आहे, आणि सगळ्या फॅसिलिटी आहे. एखादी जर प्रॉपर्टीचा विचार केला, तर आपल्या आजोबानं आपल्या वडिलांनं आपल्यासाठी 5-10 एकर जमीन जर ठेवली असेल, तर खूप जणाचं स्वप्न राहते की आपल्याकडे साली 2 एकर तरी शेती राहायला पाहिजे, पण आपल्याकडे ॲक्च्युअली 5 ते 10 एकर शेती आहे. प्रत्येक गोष्टीची त्या हिशोबानं व्यवस्थित असते, पण आपलं समाधान नसते. माणसाला कसं आहे, समाधान असणं महत्त्वाची गोष्ट आहे, आणि काही जरी झालं ना तर माणसाला समाधान कधीच नाही भेटणार आहे. खूप जणाचं सगळ्यासाठीच लागू आहे हे वालं. तुमच्यासाठी माझ्यासाठी काही वाटलं नाही गेलं आहे. तुम्हाला तेच वाटते, मलाही तेच वाटते, पण प्रत्येकाला असं वाटते की यापेक्षा काहीतरी बेटर राहायला पाहिजे. पण बेटरच्या चक्करमध्ये आपल्याजवळ जे आहे ना, ते आपल्या हातातून चाललं जात आहे. म्हणजे असं होऊन राहिलं आपल्या हातात का जे आहे ना त्या गोष्टीची आपल्याला कधीच, त्या गोष्टीबद्दल आपल्याला कधीच आवड नाही, किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला कधीच समाधान नाही आहे. आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा बेटर. एखाद्याजवळ जर समजा जर नॉर्मल घर असेल, तर त्याला असं वाटतं की आपल्याजवळ डुप्लेक्स राहिलं पाहिजे. ज्याच्याजवळ डुप्लेक्स आहे, तर त्याला असं वाटतं की आपल्याजवळ साला एखादी बंगला राहिला पाहिजे. बंगला असेल तर त्याच्यापेक्षा मोठं जात, फार्म हाऊसपेक्षा असं मोठं जात एखादी घर राहिलं पाहिजे. समाधान हे कधीच नाही भेटणार. जे आहे त्याच्यात समाधान शोधण्याचा प्रयत्न करा. मलाही समाधान नाही, मी जरी तुम्हाला सांगत आहो, मला पण असं कधी कधी वाटते का यार याच्यापेक्षा बेटर राहायला पाहिजे. पण जेव्हा कोणी सांगते की नाही तुमचं सगळं चांगलं आहे, तुमचंच मजेत आहे, तर तेव्हा असं वाटते यार की नाही यांच्यापेक्षा कुठंतरी आपलं मजेत असेल, किंवा याच्यापेक्षा कुठंतरी आपल्याजवळ चांगलं आहे. तर जे आहे ना त्या गोष्टीत समाधान शोधण्याचा प्रयत्न करा. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय झालं की काल मी एका मित्रासोबत कॉलवर बोललो. मित्र होता माझा कॉलेजमधला, म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षाच्या नंतरचा मित्र आहे. 10-12 वर्षाच्या अगोदरचा मित्र आहे. जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होतो तर त्या टायमातला तो मित्र आहे. मित्र आता मुंबईमध्ये आहे आणि चांगल्या जॉबवर आहे. जरी जॉबवर नसेल, किंवा मला जरी जॉब नाही भेटला, किंवा मी जॉब नाही पाहिला, पण माझे खूप सारे मित्र, काही गव्हर्नमेंट, भरपूर तर गव्हर्नमेंटवर आहे, काही प्रायव्हेटमध्ये चांगल्या सेक्टरमध्ये आहे. तर तो पण मुंबईमध्ये, मुंबई नाही सॉरी दिल्लीमध्ये, दिल्लीच्या जवळ नोएडा सांगितलं, नोएडामध्ये कुठंतरी जॉबवर आहे म्हणून सांगितलं. महाराष्ट्रीयन नाही, आउट ऑफ महाराष्ट्रीयन मित्र आहे तुम्हाला. तर तो मित्र आता चांगल्या पोस्टवर आहे तिथं. तर तो त्याच्यापेक्षा चांगली पोस्ट सोडून आला. ॲक्च्युली तो जर्मनी
UK आणि एक कोणता तरी देश, तीन रशिया का काहीतरी, अशा 3 देशामध्ये तो जवळजवळ 2-2 वर्ष म्हणजे 6 वर्ष की 5 वर्ष राहून आला आहे. कुठं 24 महिन्याचा बॉन्ड तर कुठं 12 महिन्याचा बॉन्ड असतं, तसं पकडून त्यांना काहीतरी 5 की 6 वर्ष सांगितले आणि सॅलरी पण चांगली होती म्हणते. इथं आपल्या इंडियाच्या कंपेअरमध्ये डबल सॅलरी होती म्हणे. पण जेव्हा आता त्याचं 2-3 वर्षाच्या अगोदर 3 वर्षाच्या अगोदर लग्न झालं, लग्नासाठी तो तिकडचा जॉब सोडला आणि रिटर्न आला. मे बी त्यानं विचार केला असता तर जाऊ शकत होता. पण तो सांगत होता की सॅलरी तर खूप सारा आहे म्हणे, पण जे आपल्याला समाधान पाहिजे म्हणे, जे आपल्याला फॅमिली किंवा आपलं समाधान पाहिजे ते समाधान तिथं कुठंच नाही भेटलं म्हणे. फक्त पैसा पैसा काय करायचं आहे म्हणे, पैसा पैसा. खूप सॅलरी आणि खूप फॅसिलिटी होत्या म्हणे, पण आपली फॅमिली काहीच नाही. नाही घरचे कोणी दिसायचे किंवा नाही कोणते रिलेटिव्हनी किंवा नाही काहीच नाही दिसायचे. या सगळ्या गोष्टीचा विचार केला भाऊनं, तिकडचा जॉब सोडला, इंडियात आला, लग्न केलं आणि इंडियामध्ये जिथं कुठं जॉब भेटन तर जॉब करू म्हणे. भाऊले दिल्लीमध्ये त्या नोएडा आहे तिथं कुठंतरी जॉब भेटला, चांगल्या प्लांटमध्ये आहे, चांगली पोस्ट आहे, तिच्या कंपेअरमध्ये कमी आहे, पण भाऊ सांगितलं का खुश आहे. म्हणून समाधान शोधणं हे आपल्या हातामध्ये असते. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं नक्की भेटणार, फक्त समाधान पाहिजे. तर त्यांनी जेव्हा सांगितलं की जे आहे त्याच्यात मी खुश आहो, सॅलरी कमी आहे पण फॅमिलीसोबत राहते, सगळं व्यवस्थित आहे, तर ह्या गोष्टीचा विचार केला की काही जरुरी नाही की देश सोडून गेलं पाहिजे किंवा गाव सोडून गेलं पाहिजे किंवा खूप मोठ्या पोस्टवर गेलं म्हणजेच आपल्याला खूप काही भेटल. जे आहे त्याच्यात समाधान ठेवायचं आणि थोडं थोडं करत राहा. करता 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 एक दिवस एवढं काही होऊन जाणार आहे की आपल्या अपेक्षेच्या बाहेर होऊन जाईल. तर काही विचार नाही करायचा, काही टेन्शन नाही घ्यायचं, असं काही विचार नाही करायचा की कोणी खूप पुढं गेलं होऊ शकते, तो पुढंच असेल. एखादी जर समजा मोठ्या रेसचा घोडा आहे तर त्या घोड्याची कंपॅरिझन आपण जर करत आहोत तर नाही करू शकत ना. आपण त्या रेसमधले आहोच नाही, आपण लहानशा रेसमधले माणसं आहोत. तर आपण आपल्या हिशोबानं चालायचं, त्यांना त्यांच्या हिशोबानं चालू द्यायचं, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. पण एक दिवस नक्की आपल्याला पाहिजे ना, त्यापेक्षा बेटर काहीतरी भेटन, फक्त टाईम येईल, त्या गोष्टीला टाईम लागते. आणि शेवटी एवढं सांगायचं राहते की जे आहे त्याच्यात समाधान ठेवायचं. आपल्याजवळ जे आहे त्या गोष्टीची कमीपणा जाणवण्यापेक्षा जे नाही आहे त्याचा विचार करून रोज थोडं थोडं मरण्यापेक्षा जे आहे त्याच्यात समाधान ठेवायचं. कारण की या गोष्टीसाठी खूप जण विचार करते की ही गोष्ट मला भेटायला पाहिजे ना, ते आपल्याला खूप काही न करता आपल्याला जर भेटत आहे तर आपण खरंच नशीबवान आहो किंवा खुश नशीब आहो की आपल्याला ती गोष्ट भेटली. तर तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरून नक्की एकदा कमेंट करा आणि सांगा, जे आहे त्याच्यात समाधान आहे की आणखी याच्यापेक्षा बेटर पाहिजे. आपल्या नशिबात आणि आपलं कर्तृत्व जर समजा जर चांगलं जर असेल तर तेवढं नक्की भेटेल आपल्याला. पण आपल्या नशिबातही नसेल आणि आपलं कर्तृत्व जर तेवढं जर नसेल आणि आपण एकदम राजासारखी जर लाईफ जर जगतो जर म्हटलं तर शक्य नाही भावा तेव्हा. म्हणून जे आहे त्या गोष्टीत समाधान ठेवायचं आणि जे होते ते चांगल्यासाठी होते, शेवटी हा विचार करायचा. धन्यवाद. भेटू आणखी काहीतरी नवीन गोष्टी, नवीन विचार करून.